से परकोटे की सभी ये हमारा विजय नहीं है, जवाहर गेट के रहने वाली प्रत्येक जनता का, प्रत्येक युवक का, प्रत्येक नवयुवक का, स्त्री का, महिला का, पुरुष का, सबका, ये बहनों का, भाइयों का, इनका सबका ये विजय है। क्या नाम आपका? मैं ललिता सुरेश रतावा, प्रभाग क्रमांक 14 से आज विजयी, भारी मतों से विजयी हुई। उसका धन्यवाद मैं पूरी वार्ड के मेंबर को देना चाहूंगी जो आज मेरे साथ में खड़े हैं और आज मुझे विजयी करे हैं, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधून जेव्हा भाजपाचं पॅनल उभं होतं समोर आणि काँग्रेसचे उमेदवार समोर होते, काँग्रेसला हलक्यामध्ये घेत होते, काय प्रतिक्रिया, काय नाव तुमचं? मी अनिता जितेंद्र काळे। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सर्वप्रथम सर्वांना वंदन करते। आज मी ते उमेदवार म्हणून विजयी घोषित झाली आहे। सगळ्या जनतेने माझ्याप्रती प्रेम आदर दर्शविल्याबद्दल सर्वांचं मी खूप खूप आभार मानते आणि मला खूप काही करायचं आहे त्याच्या। आपल्या विजयाचं श्रेय कोणाला? मी माझ्या स्वतःला देणार आहे। अजून नेत्यांना नेत्यांना देणार आहे, सर्व नागरिकांना, प्रभागातल्या काय विजन आहे आपलं पुढचं आता काम करण्याचं? आपलं शिक्षण, बेरोजगार, आपला परिसर, स्वच्छ परिसर, खूप काही करायचं आहे महिलांसाठी आणि मुलांसाठी। जनतेने माझ्या प्रति प्रेम दाखवलं आहे, त्यांचं मी खूप खूप आभार मानते। बस, धन्यवाद। सुरुवातीला आपण विजय प्राप्त करून मनपामध्ये आता काय लढत असताना सगळ्या जनतेचा आशीर्वाद, सगळ्यांचं सहकार्य आणि विकासाचे काम आणि वैयक्तिक लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे, सगळ्या कामाच्या विश्वासावर आणि जनतेच्या आशीर्वादाने, नेत्यांच्या आशीर्वादाने, वरिष्ठ सगळ्या आमच्या जुन्या मातीतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने 7व्यांदा विजयी झालो। मनापासून सगळ्या जनतेचा आभारी। कांग्रेस को हल्के कांग्रेस के टिकट नहीं ले रहे थे, इस पर क्या कहेगा? कांग्रेस को हल्के